बेरोजगारीमुळे आज अकोला जिल्ह्यामध्ये चिखलगाव या गावामध्ये आज एक युवकाने आत्महत्या केलेली आहे। बेरोजगारीचा प्रश्न हा किती गंभीर आहे आपण विचारूया। आम्ही आज इथे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी अकोला जिल्ह्याचे उपस्थित झालो आहोत। आज ही समस्या बेरोजगारीची किती गंभीर आहे हे मोदीजीला सांगण्याकरता जे विधवा झालेल्या आहेत आमच्या भगिनी त्यांची तुमच्या समोर भावना मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तर ताई तुम्ही सांगा की असं काय झालं की तुमच्या नवऱ्याला अचानक आत्महत्या करावी लागली? म्हणजे आमची परिस्थिती एवढी गंभीर आहे की आमची खाण्यापिण्याची सोय लागली नाही। म्हणजे 200 रुपये काही होई नाही। लेकरायला आणावं घरात आणावं खायला काय करावं। लॉकडाऊनमुळे अशी परिस्थिती झाली आमची। जेव्हापासून 4 महिने 2 महिने लॉकडाऊन चाललं आपल्या देशामध्ये त्या 2 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी काय कामकाज त्यांना काही होतं काय करायला? काम होतं शेतीच करतात शेतीचं काम। 2 महिन्याच्या काळात त्यांना काम मिळालं काही म्हणजे असं काही मिळालंच नाही त्याला। 1 दिवस 4 दिवस घरी राहायचं त्याच्यामुळे काय हातमजुरीमध्ये काय करावं आणि त्याच्यामुळे नैराश्य होऊन ते तो वारंवार बोलत होता की या लॉकडाऊनमुळे सर्व लोकांचे वांदे केले लोक बेरोजगारीनं एवढे त्रासलेले आहे। कोरोना 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 आणि राशन भेटायचं तर तात्पुरतं भेटायचं यांना तर राशन बी नव्हतं आम्हाला राशन आणि 10 वेळा तो बोलला लॉकडाऊन कधी संपते मी आत्महत्या करतो। लहान मुलांच्या इकडे आम्ही त्याला समजून इकडनं तिकडनं उधारी पाधारी करून कोणाला भीक मागून सुद्धा अज्ञान प्रपंच जगवला आईला वडिलाला आणि बच्चूला कापलं पण नाही त्याच्या एवढी कंडिशन ही होती वाईट होती। स्थानिक लोकमतमध्ये बातमी आल्यामुळे ही सर्व ठिकाणी पसरले की बेरोजगारीमुळे आत्महत्याचं जे युवक कार्य काँग्रेस वारंवार जे हायलाईट करत आहे त्याच्या मागं आंदोलन करत आहे त्याचं एक जिवंत जागतं उदाहरण आज या ठिकाणी चिखलगाव येथे आपण बघतो आहे। त्यांचे भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे। भाऊ तुम्ही सांगा या लॉकडाऊनच्या काळामध्ये आज जे देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्याचा परिणाम गोरगरिबांवर आणि याच्यावर कसा होऊन आला? सर्वात महत्वाची गोष्ट लॉकडाऊन हा गरीबाला वाईट परिस्थितीत घालवणार आहे। लॉकडाऊनमुळे रोजगार तर अजिबात नाही। रोजगार नसल्यामुळे केंद्र सरकार कुठल्या ना कुठल्या प्रकारचं लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत। कधी PM साहेबांना कधी या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पाठवलं तर नाही पण इव्हन या लोकांकडे आत्महत्यासाठी आम्ही गेलेलो इथले आमदार स्थानिक आता पेपर वाचल्यानंतर त्यांनी फोन बी BJPचे आमदारात फोन तर केलाच नाही हो। फोन तर जाऊ द्या पण कधी गावातून विचारपूस बी नाही केली कोणत्या शासकीय अधिकाऱ्याला पाठवलं नाही। वारंवार आम्ही जाऊन पाठपुरावा केला। त्यांनी दत्तक घेतलेला आहे दत्तक गाव घेतलेला रणधीर सावरकर तो माणूस जर या गावाकडे दुर्लक्ष करते याच्यापेक्षा पलीकडे फक्त वोटिंगच्या वेळेस तो माणूस पुढे येते आणि प्रत्येकाला सांगते गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या गावात आत्महत्या होऊन राहिल्या बेरोजगारीमुळे या लोकांना खायला नाही। रोजगार हा उपलब्ध अजिबात करून दिलेला नाही। दुर्लक्ष केलेलं गाव आहे। दत्तक घेता कशाला मग? दत्तक घ्यायचं कारणच नाही त्यांचं। आता तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांपासून काय अपेक्षा आहे? बेरोजगारांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? देशाच्या पंतप्रधानापासून अपेक्षा अशा आहे तुम्ही लॉकडाऊन करा पण लोकांना सहवासात घेऊन कोणाच्या आर्थिक बिकट आहे। आता शेतकऱ्याची कंडिशन बघा। शेतकरी हा काही दिवसांनी या गावात काहीतरी लोकांनी आज मला बोलून दाखवलं आम्ही आत्महत्येच्या मार्गात आहोत। कारण शेतकऱ्याला जे साधन पाहिजे ते उपलब्ध नाही। बेरोजगारी वाढलेली आहे रोजगार नाही आणि इव्हन अकोल्याला कोणी कामाला गेलं तर इकडनं यायला कुठल्याच गाड्या नाहीत आणि रोजगार हा विषय बिलकुलच नाही। आता PM नवीन भारत तयार करू हा नवीन आत्महत्याग्रस्त लोक आता नवीन भारत तयार करतात काय? आता हे जे 20 लाख करोडचं पॅकेज मोदीजींनी घोषित केलं त्याचं काही भेटले का पैसे? अजिबात कुणाला काही भेटले नाही। हे चुकीचं पॅकेज केलेलं आहे। तुम्ही गावात 10 लोकांच्या संग चर्चा करा 20 लाखा पॅकेज मधलं लोकांच्या खात्यात किती आले कसे आले? फक्त BJPच्या कार्यकर्त्याच्या खात्यात आले असतील हे मला माहित नाही। अच्छा आपल्या गरीब कास्तकारांच्या जे हातमजूर आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले अजिबात नाही। फक्त आता या लोकांना काय वोटिंगच्या वेळेस करतात हे माझं गाव दत्तक मी एवढे कामं केले हे केले
त्या माणसाला कळायला पाहिजे होतं या गावात जवान 28 वर्ष मुलांना आत्महत्या केली 3 बच्चू एक भेट द्यायला पाहिजे होती. एक जण कुठल्याही फक्त तुम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने आलेले तुमच्या ऐवजी तुमचा फोन आला, तुमच्या ऐवजी कोणीच आलेलं नाही. काय या लोकांना निवडणुकीच्या वेळेस इथे जाग काय मी स्वतः फोन केले, साहेब या तुम्ही भेट द्या, साहेब तुम्ही या भेट द्या, एकानं भेट दिली नाही. आम जनतेचं आपण परिस्थिती बघत आहात आणि जे पंतप्रधान जे सांगत आहेत ठासून की मी 20 लाख कोटीचं पॅकेज देत आहो किंवा बेरोजगारीचा प्रश्न जो आज हाताळत नाही आहेत, तर आपण बघताय की बेरोजगारांचं असं म्हणणं आहे, गोरगरिबांचं असं म्हणणं आहे की हा सगळा लाभ बीजेपीच्याच कार्यकर्त्यांनाच होऊन आला की काय, हा प्रश्न आज सगळ्यात मोठ्या प्रमाणावर इथे निर्माण झालेला आहे.